या बंद दरवाजांमागे राहतात अनेक कुटुंब आणि त्यामध्ये असतात अनेक स्त्रिया. पण तुम्हाला माहित आहे, भारतात दर 7 मिनिटाला यातली एक स्त्री आपले प्राण गर्भपिशवी तोंडाच्या कॅन्सरमुळे गमवत आहे. हो, दर 7 मिनिटाला. गर्भपिशवी तोंडाचा कॅन्सर अर्थात सर्व्हायकल कॅन्सर. पण हे चित्र सहज बदलू शकतं. हा कॅन्सर सहज टाळता येण्यासारखा आहे. हो, गर्भपिशवी तोंडाचा कॅन्सर टाळता येणं शक्य आहे. त्यासाठी गरज आहे ती आपण एक लहानशी तपासणी करून घेण्याची. अगदी साधीशी तपासणी असते ही. 30 ते 60 वयोगटातल्या सर्व स्त्रियांनी ही करून घ्यायलाच हवी. या तपासणीमध्ये गर्भाशयाचं तोंड निरोगी असेल तर ते कळतंच, पण महत्त्वाचं म्हणजे समजा थोडा जरी त्रास असेल तर त्याच्यावर लगेच सोपे उपचार करता येतात. आपण प्रत्येकीनं ही तपासणी करून घ्यायलाच हवी आणि एकमेकींनाही हे सांगायला हवं. आता आपल्याला कसलाही त्रास होत नसेल ना, तरी सुद्धा ही तपासणी करायलाच हवी. ही तपासणी होताना काही दुखत नाही आणि भूल पण दिली जात नाही. ही तपासणी ना फार महाग पण नाही. गर्भपिशवी तोंडाचा कॅन्सर होऊ नये म्हणून आता मुलींसाठी HPVची लस उपलब्ध आहे. तुम्ही सर्वजणी आपल्या मुलींना ही लस नक्की द्या. आपल्या शरीराचा विचार आपण नाही करणार तर कोण करणार? हा, विचार करा. एक साधी तपासणी पण कॅन्सर सारख्या मोठ्या आजाराला टाळू शकते. पुढे होऊ शकणाऱ्या कॅन्सरला टाळण्यासाठी म्हणून केलेली ही साधी आणि छोटीशी तपासणी म्हणजे तुम्ही तुमच्या निरोगी आयुष्यासाठी केलेली गुंतवणूकच आहे. तर गरज आहे फक्त एक पाऊल पुढे टाकण्याची. फक्त एक पाऊल तुमच्या निरोगी आयुष्यासाठी.